एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या सेनेच्या 8 खासदारांची कथित बैठक झाल्याच्या वृत्तानं खळबळ। शिंदे सेनेत सहभागी होण्याच्या प्रस्तावावर सही केल्याचा दावा, मात्र ठाकरे गटाच्या खासदारांकडून बैठकीचा इन्कार। उभा चिरला तरी उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही। अरविंद सावंतांनी शिंदेंसोबतच्या बैठकीचा कडाडून निषेध आणि इन्कार। ठाकरेंना सोडून जाणार नाही अशी पत्रकारांनाच दिली लेखी हमी। शिंदे पितापुत्रांनी फेटाळलं ठाकरेंसोबतच्या बैठकीचं वृत्त। बातमी निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारी असं शिंदेंचं स्पष्टीकरण। 1-1.5 वर्षांपासून अफवा पसरवल्या जात आहेत असाही आरोप। सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला बोलावलं तर जरूर जाणार, सुप्रिया सुळेंनी दाखवली तयारी। शेवटी रिश्ते मायने रखते हे अशी ही प्रतिक्रिया। पोटनिवडणूक बिनविरोध का झाली नाही हे अजित पवार गटालाच विचारा असाही सल्ला। लाडकी बहीण योजनेवरून हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारला। शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन देण्यास पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा, कोर्टाचे ताशेरे। मुंबई महापालिकेत 800 कोटींच्या निधी वाटपावरून खळबळ। सत्ताधारी नगरसेवकांवर कोट्यवधी रुपयांचा वर्षाव तर विरोधकांना केवळ 20 ते 25 लाख रुपयांचा निधी। नाशिकमधल्या कंपनीत लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजप युमोचं आंदोलन। पोलीस उपायुक्त मोनिका राऊत कंपनीत दाखल। भाजप पदाधिकारी आणि कंपनी प्रशासनासोबत चर्चा होणार। अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। शिर्डी जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोपी। जामीन मिळणार की फेटाळला जाणार याकडे लक्ष। अशोक खरात विरोधात पुरावे संकलित करण्याच्या कामानं घेतला वेग। तब्बल 160 GB डिजिटल पुरावे तपास यंत्रणांनी गोळा केल्याची माहिती। डिजिटल पुराव्यातून खरातच्या काळ्या कारनाम्यांचा होणार भांडाफोड। अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांचा राजीनामा। वर्मांच्या दिल्लीतील घराच्या आगीवही सापडली होती बेहिशोबी रक्कम। वर्मांविरोधात महाभियोग चालवला जाण्याची शक्यता। शस्त्रसंधीनंतर इराण आणि अमेरिकेमध्ये आजपासून इस्लामाबादमध्ये चर्चा, पण मुख्य चर्चा उद्या होणार। हॉर्मुझ खुलं करण्यासंबंधी इराण नीट वागेना असा ट्रम्प यांचा आरोप। आखातातलं युद्ध थांबवल्याबद्दल पाकिस्तानी लोकांना हवे 3 शांततेचे नोबेल्स। शहबाज शरीफ, आसिम मुनीर यांच्यानंतर परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनाही नोबेल देण्याची मागणी। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी, एकदम खास कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। मंत्री प्रताप सरनाईक यांची पत्रकार परिषद सुरू आहे, आपण थेट जाऊयात। आमच्याकडे बैठका घ्यायची काय गरज आहे? आम्हाला जर बैठका घ्यायच्या आम्ही उघडपणे मंत्रालयामध्ये किंवा आमच्या निवासस्थानी किंवा शासकीय निवासस्थानी किंवा आमच्या पक्षाच्या कार्यालयात घेऊ। खतखत तर सगळ्यांमध्येच आहे। पूर्ण उभाटाच्या आमदार खासदारांमध्ये ही खतखत आहे। ही तुम्हाला सगळ्यांनाही कल्पना आहे त्या ठिकाणी, कारण आम्हालाही जिल्हा परिषदेच्या आणि नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरत होतो, तिथले स्थानिक आमदार खासदार त्यांचे नेते मंडळी आम्हाला सांगत होते की अहो तुम्ही एवढे शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेबांचे अनुयायी म्हणून महाराष्ट्रात फिरतायत, परंतु आम्हाला बघा कसं वाळीत टाकलं आहे। आम्हाला ना जिल्हा परिषदेला काही सहकार्य, कोणाच्या ना सभा, ना नगर परिषदेला सभा, ना कोणाचं सहकार्य, अशा पद्धतीनं खतखती आहे कार्यकर्त्यांची आणि तो असंतोष वेगळ्या मार्गाने बाहेर पडतो आणि त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक उभाटाची लोक रोजच्या रोज आमच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। बघा, खासदारांनी स्वतः इच्छा दाखवली आणि एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांची इच्छा जर मान्य केली तर काय आम्हाला नवीन आहे? आम्ही आले तर एकत्र त्यांचं स्वागतच करू, परंतु अशा छुप्या रीतीनं बैठका घेण्याचं काम काय एकनाथ शिंदे साहेब कधी करत नाहीत। कामासाठी बघा, एसटी महामंडळाचा अध्यक्ष किंवा परिवहन मंत्री म्हणून नेहमीच कुठल्याही पक्षाचे
पक्षाचा खासदार आमदार किंवा कार्यकर्ता आला तर मी राज्याचा मंत्री म्हणून त्याचं काम करतो. उबाटाचे अनेक खासदार अनेक आमदार माझ्याकडे येतात, कामं करून घेतात. ST स्टँडवर काही कामं असेल तर ती करून घेतात. नवीन बसेस आल्या तर नवीन बसेस आल्यानंतर मी सांगितलं बाबा आमच्या आमदारापेक्षा 2 बस तुला जास्त देतो, परंतु त्या ठिकाणी कामं तुमच्या मतदारसंघातल्या लोकांची झाली पाहिजे ह्या मताचे आम्ही आहोत. शेवटी नाही परिवहन मंत्री म्हणून बसेस माझ्या उपलब्ध आहेत. खासदारांना आमदारांना मंत्र्यांना काय किंवा कुठल्याही सर्वसामान्य प्रवाशांसाठी ST महामंडळाच्या बसेस उपलब्ध आहेत आणि अशा जर कुणाला पाहिजे असेल तर आम्ही 8,000 बसेस आता नवीन घेतोय, अजून जास्त उपलब्ध करून देऊ. अनेक बसचे म्हणजे परिवहन मंत्र्याच्या बसचा रूट तर नंदनवनपर्यंत निश्चित आहे. सर तुम्ही म्हणताय की उबाटाचेच लोक अशा बातम्या पेरतायत की अशा पद्धतीची गुप्त बैठक झाली. नेमका काय हेतू आहे उबाटाचाच अशा बातम्या पेरण्यामागे? बघा सगळ्या निवडणुका झाल्यात, आता लोकसभेच्या निवडणुका झाल्यात, विधानसभेच्या झाल्यात, नगर परिषदेच्या झाल्यात, जिल्हा परिषदेच्या झालेल्या, आता काय कुठल्या निवडणुका नाही आहेत 3-3.5 वर्षामध्ये. त्यामुळे अशा बातम्या पेरून काहीतरी वेगळं पक्षामध्ये निर्माण वातावरण करायचं आणि आपली ताकद वाढवायची किंवा आपली व्हॅल्यू पक्षामध्ये वाढवायची, यासाठी हा कुणाचा तरी प्रयत्न असणार आहे. अनिल देसाईंचं नाव याच्यात दिसत नाही. जाणीवपूर्वक या बैठकीत अमुक व्यक्ती नव्हता, अमुक व्यक्ती होते, हे अंतर्गत युद्ध उबाटामध्येच झालं. 100% अंतर्गत युद्ध आहे. असं जर युद्ध नसतं तर हे आरोप प्रत्यारोप तसे झाले नसते. कारण मी आताच मला कोणीतरी सांगितलं की अरविंद सावंत साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की 8 लोकांची नावं येत आहेत परंतु अनिल देसाईंचं नाव येत नाही. म्हणजे याचा अर्थ त्यांचा आपापसामध्ये काहीतरी मतभेद आहेत. नक्कीच. पण साहेब काही महिन्यापासून ऑपरेशन टायगरची चर्चा आपल्या पक्षातूनही सातत्याने कधी सांगण्यात आलं होतं की ऑपरेशन टायगर केलं नाही. त्यामुळे आता ही सगळी बातमी त्याच्याला कुठेतरी सुधारणा होईल का? अशा प्रकारची बैठक होती किंवा त्याच्या खासदार जे आहेत ते आपल्या पक्षामध्ये घेण्यासाठी काही प्रयत्न होत आहे? राज्यामध्ये ऑपरेशन टायगर चालू आहे. 365 दिवस चालू असतं, 24 तास चालू असतं. परंतु ऑपरेशन टायगर म्हणजे फक्त खासदार नव्हे, ऑपरेशन टायगर म्हणजे सर्वसामान्य शिवसैनिक ज्याच्यावर अन्याय झालेला आहे, जो बाळासाहेबांच्या विचाराला मानणारा आहे, जो शिंदेसाहेबांच्या विचाराला मानणारा आहे, त्याला ऑपरेशन टायगर. आमच्या दृष्टीनं खासदार काय किंवा सर्वसामान्य शिवसैनिक एकच आहे. होणार आहे का म्हणजे येत्या काही दिवसात? आता रोजच्या रोजच गौप्यस्फोट चालू आहे, रोजच्या रोजच स्फोट चालू आहेत. आता ते युद्ध थांबलं म्हणून हे युद्ध थांबेल असं काही नाही ना. त्यामुळे चर्चा होती की ऑपरेशन टायगरची सगळी तयारी सुरू झाली, मात्र भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांनी हे ऑपरेशन थांबवायला सांगितलं. नाही असं काही नाही. आमचा पक्ष हा पूर्ण बाळासाहेबांच्या विचारांना मानणारा, एकनाथ शिंदेसाहेबांच्या विचारांना मानणारा शिवसेनेचा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व हे आमच्या कुठल्याही कामामध्ये कधीही हस्तक्षेप करत नाही आणि काही निर्णय घ्यायचे असतील पक्षाच्या अंतर्गत तर ते पूर्ण निर्णय हे एकनाथ शिंदेसाहेब स्वतः घेत असतात. कुणाल कामरानं एकनाथ शिंदे यांच्यावरती जे गाणं केलं होतं त्याच्या बाबतीत हक्कभंग समितीसमोर असं म्हटले की हा व्यवसायाचा भाग आहे आणि त्यांना माफी त्याचा जर तसा व्यवसाय असेल तर शिवसैनिकांची पद्धती कार्यपद्धती कशी असते हे सुद्धा त्यांनी एकदा समजून घेतलं पाहिजे. जर त्याचा तो व्यवसाय असेल तर शिवसैनिकांचा 24 तास काम करण्याची जी पद्धती असते ती पद्धती जर त्याला कळली तर तो निश्चितपणे एवढे दिवस भूमिगत होता, परत त्याला भूमिगत व्हावं लागेल. पण त्याचं असं वेळेत पुढच्या बातमीकडे. बहुचर्चित कर्नल प्रसाद पुरोहित आता ब्रिगेडियरपदी पोहोचलेत. त्यांना कर्नलवरून ब्रिगेडियरपदी बढती देण्यात आली आहे. पुरोहित 31 मार्च 2026ला निवृत्त होत आहेत. या निवृत्तीला त्यांनी लष्करी दल लवादात आव्हान दिलं होतं. त्यामध्ये बढती मिळेपर्यंत निवृत्तीला स्थगिती देण्याचा निर्णय लवादानं मागील महिन्यात घेतला आणि यानंतर आता त्यांना ब्रिगेडियरपदी बढती मिळालेली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर पुरोहित यांना मागच्या वर्षीच लेफ्टनंट कर्नलवरून कर्नलपदी बढती देण्यात आली होती. हे विशेष. लष्करात ब्रिगेडियर पदाला 1 स्टार जनरलचा मान आहे. तर पुरोहित आता कसे ब्रिगेडियर झालेत आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात. तर 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पुरोहित यांची निर्दोष मुक्तता झाली. 2017मध्ये जामिनावर सुट्टाच पुन्हा ते लष्करात रुजू झाले, पण त्यांना त्यांची पदोन्नती रोखण्यात आली. पुढे 2025मध्ये एनआयए कोर्टाकडून निर्दोष होताच सेना दलाच्या लवादानं त्यांची निवृत्ती रोखली.
तर सप्टेंबर 2025 मध्ये त्यांना कर्नल पदावर बढती मिळाली आणि मार्च 2026 मध्ये पुरोहितांची निवृत्ती रोखून प्रलंबित पदोन्नती देण्याचा निर्णय झाला आणि पुरोहित यांना कर्नल पदावरून ब्रिगेडियर पदावर बढती मिळाली आहे. फील्ड मार्शल जनरल, लेफ्टनंट जनरल, मेजर जनरल, ब्रिगेडियर, कर्नल, लेफ्टनंट कर्नल अशी पदांची उतरंड असते. मालेगाव प्रकरणात पुरोहितांना अटक झाली होती तेव्हा ते लेफ्टनंट कर्नल होते. पुरोहितांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आधी कर्नल आणि आता ब्रिगेडियर अशी त्यांची पदोन्नती झाली आहे. यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्समधून. उद्धव ठाकरेंशी तसेच मातोश्रीशी कधीही प्रतारणा करणार नाही, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांसमोर थेट लिहूनच दिलं. मुख्यमंत्री फडणवीस सध्या शिंदेंच्या पक्षाचं ऑपरेशन करतायत. ऑपरेशन टायगरवरून संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल. वारंवार ऑपरेशन होत असेल तर ती डेड बॉडी असते आणि फडणवीसांनी सध्या शिंदेंच्या पक्षाची डेड बॉडी केल्याची राऊतांची टीका. विरोधी पक्षाचे खासदारही निवडून आलेत, मात्र त्यांना निधी दिला जात नाही, ही अडचण. खासदार संजय राऊतांची खासदार निधीवरून सत्ताधारी भाजपवर टीका. ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांसोबत कोणतीही बैठक झाली नाही. स्वतः खासदार श्रीकांत शिंदेंनी बैठकीचं वृत्त फेटाळलं. वर्षभरापासून ऑपरेशन टायगरच्या अफवा सुरू असल्याची श्रीकांत शिंदेंची एबीपी माझाला फोनवरून प्रतिक्रिया. अरविंद सावंतांचे हितशत्रू त्यांच्याबाबत अशा बातम्या पसरवत असतील. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया. तर ठाकरेंच्या पक्षात नाराजी म्हणून शिंदेंवर खापर फोडलं जाते, म्हस्केंचा हल्लाबोल. ऑपरेशन सांगून करायचे नसतात, ज्या दिवशी शिकार टार्गेटमध्ये येईल तेव्हा ऑपरेशन संपेल, मंत्री संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. तर ऑपरेशनची वेळ काही दिवसातच कळेल, शिरसाटांचा दावा. ऑपरेशन करायची आमची जुनी सवय आहे. आम्ही ऑपरेशन करतो का, असं काय सांगून करतो का? मागचं ऑपरेशन सांगून केलं का? पत्ता लागत नाही. असे ऑपरेशन उघडपणे करायचे नसतात. ज्या दिवशी सगळा शिकार टार्गेटमध्ये येईल त्या दिवशी सगळं ऑपरेशन एका दिवसात संपलेलं असेल. म्हणून ही आता ऑपरेशनची वेळ काही काळातच तुम्हाला पाहायला मिळेल. थोडा दम धरा. एकनाथ शिंदे साहेब योग्य वेळेला टार्गेट पाहून ते फायर करत असतात. सामान्यांचा एकनाथ शिंदेंवर विश्वास आणि त्यामुळे शिवसेनेत अनेक लोक येत राहतील, मंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया. तर आगे आगे देखो होता है क्या, आंबेडकरांचं वक्तव्य. शिवसेनेमध्ये येणारं इन्कमिंग आपण जर बघितलं तर आता कुठलीही निवडणूक नाही, कुठल्याही पद्धतीचा आज गडबडीने माणसाने यायला पाहिजे अशाचा भाग नाही. परंतु सामान्य कार्यकर्त्यापासून आमदार, खासदार, मंत्री, माजी मंत्री सगळे लोक आणि सगळ्या उत्स्फूर्त अशा पद्धतीचा जनसमुदाय शिवसेनेबरोबर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कामावरती विश्वास व्यक्त करून येतो. त्यामुळे साहजिकच अनेक लोक येत राहतील. यामध्ये एकच व्यक्ती असं म्हणता येणार नाही. बघता बघता आगे आगे देखो होता येईल. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी नायक पिक्चर मधल्या अनिल कपूर सारखं काम केलंय. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांकडून शिंदेंना नायक मधील अनिल कपूरची उपमा. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलं ते काम जर आपण बघितलं तर नायक पिक्चर मध्ये ज्या पद्धतीने अनिल कपूरने काम केलं होतं तसं काम केलं. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की त्याच कामामुळे कालच्यावेळेला जी सत्ता आली त्याच्यामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं मोठं योगदान. आता साहेब मुख्यमंत्री व्हावेत, आणखीन काय व्हावे त्याच्यापेक्षा साहेब हे साहेब व्हावे. साहेबांचं जे काय आता स्थान आहे ते अजूनही अशाच पद्धतीने वाढत जावं अशा पद्धतीची प्रचंड ऊर्जा त्यांच्याकडे आहे. धाराशिवमध्ये शिवसेनेचे नवनिर्वाचित संपर्क प्रमुख उन्मेष पाटील यांना पक्षामधील गटबाजीचं आव्हान. बैठकीदरम्यान शिवसेनेतच विविध गटांमध्ये मतभेद, तर काही पदाधिकाऱ्यांकडून उघड नाराजी व्यक्त. मात्र पक्षांमध्ये कुठलीही गटबाजी नसल्याची उन्मेष पाटील यांची माहिती. मोठ्या मोठ्या कार्यकर्त्यांच्या मनातल्या प्रश्न अडचणी याला साहेबांच्या पर्यंत पोहोचून न्याय कसा देता येईल या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांच्या भावना ऐकण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना. जिल्हा प्रमुखावर नाराजी व्यक्त नाही, कोणावरही नाराजी नाही, ना गट नाही, तट नाही. कार्यकर्त्याच्या भावना आहेत त्या कार्यकर्त्याच्या रूपाने त्या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांचा होता.
सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला जाण्याची सुप्रिया सुळेंची तयारी. बोलावलं तर प्रचाराला जाणार, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. शेवटी रिश्ते मायने रखते हैं असे सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. माझा काय रोल? मी एक मतदार म्हणून मतदानाला जाणार. पवार कुटुंब असेल किंवा महाराष्ट्रातलं आपण सगळेच कुटुंब आहोत. राजकारण होत राहतं, वैयक्तिक संबंध. मी नेहमी माझ्या भाषणात नेहमी सांगते, रिश्ते ही मायने रखते. सत्ता, पैसा, राजकारण हे तर चालूच राहतं, पण शेवटी माणसाच्या आयुष्यात त्याच्या अतिसुखात आणि अतिदुःखात माणसंच लागतं. महापालिकेच्या अर्थसंकल्पातील 800 कोटी रुपयांच्या निधी वाटपात मोठी तफावत. सत्ताधाऱ्यांना कोटींचा निधी देताना विरोधकांना लाखांमध्ये मर्यादित ठेवण्यात आल्यानं वाद चिघळला. सत्ताधारी नगरसेवकांना 2.25 कोटींच्या आसपास निधी, तर विरोधकांना केवळ 20 ते 25 लाखांचाच निधी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रायगड जिल्हा प्रमुखपदी संजय कदम यांची निवड. लोकसभा निवडणूक दरम्यान संजय कदम यांची रायगडमध्ये महत्त्वाची कामगिरी. पक्षाची गळती थांबवण्याकरता संजय कदमांवर जबाबदारी दिल्याची माहिती. महिला सक्षमीकरण समितीनं घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सदिच्छा भेट. विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या CSR उपक्रमांचा घेतला आढावा. 4 दिवसांपासून सुरू असलेलं कंत्राटदारांचं आंदोलन चिघळण्याची शक्यता. सरकारकडे लाडकी बहिणीला योजनेसाठी पैसे आहेत, मात्र कंत्राटदारांसाठी देयके देण्यासाठी पैसे नाहीत. कंत्राटदार संघटनेचा सरकारला सवाल. सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर अनधिकृतपणे केल्या जाणाऱ्या LED मासेमारी विरोधात ठाकरे सेना आक्रमक. माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली मालवण मत्स्य कार्यालयावर मच्छीमारांचा मोर्चा. लाडकी बहीण योजनेवरून मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं. शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन तसेच अन्य लाभ देण्यास राज्य सरकारकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा, कोर्टाचे ताशेरे. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील गुजरात महाराष्ट्र सीमावर्ती भागात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद. देवमोगरा शिवारात गुजरात वन विभागानं बिबट्याला जेरबंद केले. परिसरात अजूनही बिबटे असल्याची शेतकऱ्यांची माहिती. मुंबईत डोंगर पायथ्याच्या दिंडोशी भागात सातत्यानं बिबट्याचा वावर. खासदार रवींद्र वायकर यांच्याकडून परिसरातील रहेजा हेट्स आणि न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीच्या घटनास्थळाची पाहणी. बिबट्यांपासून संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या वन अधिकाऱ्यांच्या सूचना. यवतमाळमध्ये ABP माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. कारेगाव पारधी वस्तीतील वनपट्ट्यांच्या फेरचौकशीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. पाणी प्रश्न मिटवण्यासाठी टँकर सुविधा देणार असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. रायगड किल्ल्यावरील रोपवेमध्ये बचावाचं प्रात्यक्षिक. रायगड रोपवेची 30 वर्षांपासून विना अपघात सेवा, तर खबरदारीसाठी NDRF जवानांनी करून दाखवलं प्रात्यक्षिक. ठाण्याच्या नालेसफाईला सुरुवात. पहिल्यांदाच महापौर आणि विरोधी पक्षनेते यांनी एकत्रित नारळ फोडीत केला नालेसफाईचा शुभारंभ. आज विरोधी पक्षनेत्यांच्याच प्रभागात नालेसफाईचा शुभारंभ. महाराष्ट्र मोटर वाहन करात दुरुस्ती. जुन्या आणि प्रदूषण करणाऱ्या वाहनांवरील कर जवळपास दुप्पट. सुधारित तरतुदीनुसार वाहनांच्या पहिल्या नोंदणीपासून 15 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दर 5 वर्षांनी कर आकारणी केली जाणार. उन्हाळी सुट्टीनिमित्त प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाकडून 10% भाडेवाढ. 15 एप्रिल ते 15 जून या काळात 10% भाडेवाढीचा निर्णय. नेहमीपेक्षा 10% अतिरिक्त भाडं प्रवाशांना द्यावं लागणार. उन्हाळी सुट्ट्यांमुळे वाढलेल्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर 4 AC विशेष ट्रेन धावणार. CSMT ते मडगाव रेल्वे स्थानकादरम्यान आजपासून 14 एप्रिल दरम्यान या विशेष ट्रेन धावणार.